समता सैनिक दल आणि प्रेरणा दीपोत्सव संस्था यांच्या वतीने महाराष्ट्रातली सर्वात मोठी रमाई जयंती उत्सव आम्ही इथे नागपूरला रमाई जन्मोत्सव म्हणून साजरा करतो आहे. हे आमचं तिसरं वर्ष आहे आणि या 3 वर्षाच्या तिसऱ्या वर्षी आम्ही जेव्हा रमाई जन्मोत्सव साजरा करतो, या जन्मोत्सव साजरा करताना सांस्कृतिक, वैचारिक आणि लहान मुलांना कसं काय प्रोत्साहन मिळेल, रमाईच्या जीवनावर कसं काय आपण प्रकाश टाकू शकतो किंवा रमाईची प्रेरणा त्या मुलांना मिळावी, या उद्देशाने आम्ही रमाई जन्मोत्सव साजरा करत असतो. या 2 दिवसीय आमच्या रमाई जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला मी बऱ्याच नागपूरहून आणि नागपूरच्या बाहेरून, तसेच महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सांस्कृतिक चळवळ जे खेड्यापाड्यात, शहरात, मोठ्या शहरात असे पोहोचवतात, अशा सर्व कवी कलावंतांना आम्ही इथे बोलवत असतो. तर या रमाई जन्मोत्सवाला 7 फरवरीला रमाई जन्मोत्सव साजरा होतो आहे. त्यासाठी आम्ही नागपुरातल्या विविध शाळेत जाऊन आम्ही प्रश्नमंजुषा परीक्षा आयोजित केलेली आहे. त्यामध्ये प्राईज असणार आहे 5,000, 3,000, 2,000 असं आम्ही पारितोषिक देणार आहोत, जो मुलगी जो काही प्रथम येईल त्यांना. त्यानंतर रांगोळी स्पर्धेचं सुद्धा आयोजन केलेलं आहे. सायंकाळी ढोल ताशा पथक ज्यामुळे वातावरण निर्मिती होईल. आणि त्यानंतर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक नीरज साबरी यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आहे. त्यानंतर सायंकाळी वैचारिक प्रबोधनाचा कार्यक्रम आहे, जे धम्मा कांबळे आहेत, समता सैनिक दलाचे समन्वयक यवतमाळचे, यांचा वैचारिक प्रबोधनाचा कार्यक्रम आहे. त्यानंतर सायंकाळी 8:30 वाजता तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल की जनरली इन हाऊस कवी संमेलन असतं, पण आम्ही मागच्या वर्षीपासून कवी संमेलनाला आउट हाऊस कवी संमेलन करतो आणि या कवी संमेलनाला लोकांनी खूप दाद दिली होती. त्याच पावलावर पाऊल ठेवत आम्ही यावर्षी महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी साहित्यिक अशोक बुरबुरे, त्यानंतर सुमित गुणवंत हे ठाण्यावरून येणार आहेत. त्यानंतर प्रणय सतलज जे बॉलिवूड शायर आहेत, त्याचप्रकारे वंदना सिद्धार्थ जी प्रसिद्ध आंबेडकरी शायर आहेत, जी दिल्लीवरून येणार आहे. आणखी निलेश पवार यांनी अनेक रमाईच्या जीवनावर आणि बाबासाहेबांच्या जीवनावर 101 गाणे लिहिले आहेत, असे निलेश पवारसुद्धा येणार आहेत, जे भुसावळून असतील. त्यानंतर विजय गायकवाड नवोदित गायक आहे, पण याचं लिखाण खूप छान असतं. प्रसिद्ध गीतकार अमरावतीवरून आहे आणि नवोदित गायक कवयित्री प्रतीक्षा बागी यांचा हा कवी संमेलनाचा प्रोग्राम असेल. त्यानंतर कालकथित किरणताई पाटणकर यांच्या जीवनावर आम्ही जीवनगौरव पुरस्कार यावर्षीपासून सुरू करतो आहे. या जीवनगौरव पुरस्कार देताना आम्ही असा विचार केला की जे साहित्य क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात आणि शैक्षणिक क्षेत्रात अनेक क्षेत्रात ज्यांनी कामं केली आणि कामं करून ज्यांना आतापर्यंत समाजाने म्हणा किंवा शासन ज्याची दखल घेतली नाही, अशा एका कलावंताचा आम्ही सत्कार करणार आहोत. त्यामध्ये त्यांना 21,000 रुपये कॅश रोख रक्कम, त्यानंतर स्मृतिचिन्ह देऊन आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत. त्याचप्रकारे 8 तारखेला माता रमाई प्रेरणा पुरस्कारसुद्धा आयोजित असणार आहे. या माता रमाई प्रेरणा पुरस्कारामध्ये विविध समाजातील ज्या महिला आहेत, औद्योगिक, शैक्षणिक आणि बऱ्याचशा क्षेत्रात ज्यांनी प्रगती केली, अशा महिलांचा सर्व लोक सत्कार करतात. पण अजूनही काही अशा महिला आहेत ज्यांना कोणी पुढे येऊ देत नाही किंवा पुढे येत असेल तर त्यांना मागे खेचले जाते. अशा आम्ही विविध स्तरातील महिलांचा शोध घेतला आणि अशा 10 महिलांचा आम्ही सन्मान करणार आहोत. त्या पुरस्काराला आम्ही माता रमाई प्रेरणा पुरस्कार असं नाव दिलेलं आहे. त्याचप्रकारे 8 तारखेलाच महाराष्ट्राची प्रख्यात गायिका मंजुषा शिंदे यांच्या संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रमसुद्धा असणार आहे. अशा या 2 दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी उत्तर नागपूरमध्ये आयोजित केलेली आहे. तरी मी नागपुरातील सर्व लोकांना विनंती करतो की आपण या दोन्ही दिवसाच्या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला येऊन कार्यक्रम यशस्वी करावा. 7 तारखेपासून वेळ आणि जे 5 मार्काची जी परीक्षा असेल ती ऑन स्टेज होईल. जे आम्ही जे मुलं सिलेक्ट होतील त्या सर्व मुलांना स्टेजवर येऊन त्यांची परीक्षा घेण्यात येईल. एका शब्दाचं ते उत्तर असेल आणि ते सर्वांसमोर असेल. ते घेण्याचाही मागचा उद्देश आहे की मुलांमध्ये स्टेज डेअरिंग यावी, हा त्यामागचा उद्देश आहे. कोणकोणत्या शाळा याच्यामध्ये संमिलित? संगम शाळा आहे, त्यानंतर निकुंज शाळा आहे, नवोदय विद्यालय आहे, त्यानंतर PMS विद्यालय आहे, विशाखा हिंदी विद्यालय आहे, पंचशील विद्यालय आहे, अशा बऱ्याच शाळा आहेत.
ह्या प्रणताई पाटणकर जो पुरस्कार आहे जीवनगौरव पुरस्कार आपण किती लोकांना देणार आहे, त्यानंतर रमाई हा पण पुरस्कार आपण देणार आहात, प्रेरणा पुरस्कार. तर पाटणकर पुरस्कार जीवनगौरव किती लोकांना देणार आणि प्रेरणा पुरस्कार किती लोकांना देणार? कालकथित किरणताई पाटणकर पुरस्कार हा एका व्यक्तीला असेल आणि रमाई माता रमाई प्रेरणा पुरस्कार हा 10 लेडीजला असेल. तर आपण नाव घोषित करू शकता? सर नाव घोषित करा म्हटलं, ज्यांना तुम्ही देणार आहे ते प्रेरणा. आम्ही ॲक्च्युली हे नाव हिडन ठेवले आहे. आम्ही ज्या वेळेला पुरस्कार देऊ त्याच वेळेला आम्ही ते नाव पण हिडन ठेवलं, पण आता ते जर आम्हाला जर फ्लॅश करायचं तर मग कसं? तर मॅडम त्यासाठी तुम्हाला प्रोग्रामला येऊन ते शूट हे करावं लागेल. पाटणकर ज्या वयात गेल्या त्या वयात त्यांचं जाण्याचं वय नव्हतं, तर ते त्यासाठी आम्ही समाज बांधव म्हणून सुद्धा याला जबाबदार आहोत. शासनसुद्धा जबाबदार आहे, कारण शासनाने जर कवी गायकांना जर जिवंत ठेवलं असतं तर आज ती वेळ त्यांच्यावर आली नसती. आज त्या मेवासारख्या हॉस्पिटलमध्ये जाऊन जर त्या मृत्यू पावत आहेत, ही आमच्यासाठी खूप मोठी शोकांतिका आहे. आणि आम्हाला वाटत नाही की आणखी त्यांच्यासारख्या एखाद्या कलाकाराचा त्याप्रमाणे मृत्यू हो. म्हणून आम्ही क्रायटेरिया जेव्हा सेट करताना की तो गरीबातला गरीब जो गायक असेल त्याला काहीतरी मदत व्हावी, हा तर त्याचा क्रायटेरिया ठेवलेला आहे. हा प्रश्न मंजुषा येणाऱ्या 7 आणि 8 फरवरीला माता रमाई जन्मोत्सव उत्तर नागपूरमध्ये मोठ्या हर्षोल्लासात साजरा होतो आहे. या हर्षोल्लासाच्या कार्यक्रमात विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. त्यामध्ये रांगोळी स्पर्धा असो, प्रश्नमंजुषा असो, की सांस्कृतिक प्रबोधनाचा प्रोग्राम असो किंवा वैचारिक प्रबोधनाचा प्रोग्राम असो, आणि महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या विविध ठिकाणी जाऊन ज्यांनी आपले आवाज बुलंद केले अशा मंजुषा शिंदे असो यांच्या सांस्कृतिक प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर मी नागपुरातील तसेच महाराष्ट्रातील सर्व जनतेला रमाईवर आणि बाबासाहेबांच्या चळवळीत ज्या ज्या लोकांनी काम केलं त्या सर्व लोकांना विनंती करतो की आपण मोठ्यात मोठ्या संख्येने 7 आणि 8 तारखेला आवडेभाऊ चौक लष्करबाग येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. थँक्यू. रमेश नागदवणे, क्षितिज रामटेके, सौरभ मेश्राम, सिद्धार्थ नंदेश्वर, निश्चय फुलझले, विद्यानंद रंगारी, उत्कर्ष जोडापे, निखिल कांबळे, निलेश बागडे. सर्वात शेवटी निलेश तुमचं